तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार. माझी शेवटची विनंती आहे, संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा, नसता हे राज्यभर लोन जाणार आहे. आणि कोणाचा बापाला 2 मंत्री नाही 50 बी केले ना, कसलीच जागीरदाराची आवड आली तरी मनोज जरांगे मॅटर दाबून घेत नसतो. कडे पण येऊ दे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण या संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेनं मागे सरकायचं नाही. बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली. मला आजच माहित झालं ते मुख्यमंत्र्याच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळचे म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्याला अटॅक येईल 100%. अशी आपण सगळी आशा व्यक्त करू, कारण आपल्या लेकराला लेकीला न्याय मिळत 100% आपण समाज विश्वास ठेवू. मुख्यमंत्र्याला म्हणा टाकाना राव कपा कपा उठलो ना, तुमचं तरी काय नीट राव, तुम्हाला काय डिझेल विकत आणायचंय का काय काय कणाकणा जायचंय ट्रक न्यायची टप्पू भर गावाळा कोचा धर गावाळा कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गप्पा जाऊन द्यायचे मध्ये काय तरी नीट तुम्हाला काय राव काय आणायचं डिझेलवर पैसे लागत असले देऊ का त्याला काय राव एवढं लोन घ्यायचं तुम्हाला. साप नका पोसू, साप येत बरं आहे. मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत, यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुतत येत. पोसू नका यांना. तुम्ही पोसलं आम्ही चरबी उतरणार आहेत. मग 100% चरबी उतरणार. आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरत असतो. लय खतरनाक आवला दे मग ही